महाराष्ट्र शासनाने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू केली असून ही योजना आदिवासी महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे। याआधी अनेक योजनांमध्ये लाभार्थ्यांना 15% ते 25% जो आर्थिक भाग आहे तो स्वतः भरावा लागत असे। मात्र या योजनेमध्ये महिलांना 100% आर्थिक अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे। तर काय आहे ही राणी दुर्गावती योजना, कोणकोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, नियम आणि अटी काय आहेत, तर ही सगळी माहिती आपण आता थोडीफार जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। या योजनेत पात्र आदिवासी महिलांना एकल लाभार्थी स्वरूपामध्ये 50,000 रुपये, तर सामूहिक बचत गटांमध्ये 7.5 लाख रुपयापर्यंतचे जी आर्थिक मदत आहे ते मिळणार आहे। या निधीमधून ज्या महिला आहेत त्या शिलाई मशीन, ब्युटी पार्लर साहित्य, कपडे विक्री किट, शेळी म्हैस खरेदी, कृषी पंप, मसाला कांडप यंत्र, आटा चक्की, दूध संकलन केंद्र, भाजीपाला स्टॉल असे जे विविध व्यवसाय आहेत ते सुरू करू शकतात। यामुळे महिलांना स्वावलंबन, रोजगार निर्मिती, व्यवसाय विस्तार आणि आत्मनिर्भरता साधता येईल। ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी असून जिल्हा आदिवासी विकास विभाग किंवा तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामधून अर्ज करून आवश्यक कागदपत्रासह जो अर्ज आहे तो सादर करता येतो। अर्ज तपासून जिल्हास्तरीय समिती मंजुरी देते आणि जो निधी आहे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो। या योजनेला पराक्रमी गोंडवर्णीय राणी दुर्गावती यांच्या शौर्य व बलिदानाचे नाव दिले आहे। त्यांच्या प्रेरणेने महिलांचे सामाजिक स्थान उंचावणे आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेचा उद्देश म्हणजे आदिवासी महिलांना स्वयंरोजगारासाठी 100% आर्थिक सहायता उपलब्ध करून देणे। शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, प्रशासन, मत्स्य व्यवसाय, कृषी इत्यादी क्षेत्रामध्ये महिलांना प्रोत्साहन देणे ध्येय आहे। आता या योजनेमध्ये कोणकोणत्या महिला ज्या आहेत त्या पात्र आहेत त्या बघा। जी महिला आहे ते महाराष्ट्र राज्यातील स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे। जी लाभार्थी महिला आहे ती आदिवासी समाजातील असावी। त्या महिलेचे जे वय आहे ते 18 वर्ष किंवा त्यापुढे असणे आवश्यक आहे। याआधी त्या महिलेने या प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा। आता आर्थिक मदत जी आहे ते कशा प्रकारे मिळते ते बघा। एकल लाभार्थी महिलेला, समजा महिलांनी एकटी असेल, एकटीने अर्ज केला असेल तर तिला 50,000 रुपयापर्यंत जे आर्थिक अनुदान आहे ते दिले जाते। आणि समजा महिला बचत गटाने समजा अर्ज केला असेल तर 7,50,000 रुपयापर्यंत जो निधी आहे तो मिळतो। या सर्व खर्चावर 100% अनुदान मिळते। आता या राणी दुर्गावती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा। अर्ज जो आहे जिल्हा आदिवासी विकास विभाग किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून घ्यावा लागणार आहे। तो जो अर्ज आहे तो व्यवस्थित भरून जी डॉक्युमेंट्स आहे म्हणजे कागदपत्रे आहेत ते जोडायचे आहे। आणि तो जो अर्ज आहे तो जिल्हास्तरीय समितीकडे तुम्हाला सादर करायचा आहे म्हणजे नेऊन द्यायचा आहे। तो अर्ज तपासणी झाल्यानंतर जी पात्रता आहे ते निश्चित केली जाते। अर्ज मंजूर झाल्यानंतर जो निधी आहे त्या महिलेचा किंवा त्या बचत गटांच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो। आता या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत म्हणजे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघा। आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, अर्ज फॉर्म म्हणजे अर्ज जो फॉर्म आहे तो अर्ज लागणार आहे। आणि यापूर्वी अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे घोषणापत्र सुद्धा लागणार आहे, म्हणजे एवढे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। अर्ज तपासून जिल्हास्तरीय समिती पात्रता निश्चित करते। मंजुरीनंतर जो निधी आहे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो। तर अशा प्रकारे जे आहे महिलांना, एकल महिलांना किंवा बचत गटातील महिलांना कोणताही समजा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांना आता हा राणी दुर्गावती योजनेद्वारे निधी मिळणार आहे। तर लवकरात लवकर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये भेट देऊन किंवा तुमच्या जिल्ह्याच्या आदिवासी विकास विभागामध्ये तेथून अर्ज घेऊन तेथील माहिती विचारा की हा फॉर्म मला पाहिजे राणी दुर्गावती योजनेचा। तुमच्या जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागामध्ये कुठे असते? आदिवासी विकास विभाग समाज कल्याण ऑफिसमध्ये।
ठीक आहे. जिल्ह्यामध्ये समाज कल्याण ऑफिसमध्ये आदिवासी विकास विभाग असतो. तिथे जाऊन हा अर्ज घ्या, फॉर्म घ्या, आवश्यक कागदपत्रे जोडा, तो फॉर्म न चुकता भरा आणि तो ग्रामपंचायत कार्यालयातून सुद्धा तो अर्ज मिळतो आणि जो अर्ज आहे तिथेच तुम्हाला नेऊन द्यायचा आहे. कुठे? आदिवासी विकास विभागामध्ये. ठीक आहे. तुमचा अर्ज तपासून झाल्यानंतर, मंजूर केल्यानंतर तुम्हाला जे निधी आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा आहे. त्या पैशातून तुम्ही कोणताही जो व्यवसाय आहे, कपडे शिवणकाम म्हणा किंवा ब्युटी पार्लर म्हणा किंवा कोणताही जे महिलांचे जे व्यवसाय आहेत ते तुम्ही सुरू करू शकता. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर ही आहे राणी दुर्गावती योजना. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.